देसाई आपल्या सोबत या ठिकाणी जोडले गेलेले आहेत, जे साताऱ्याचे पालकमंत्री असणार आहेत। तर शंभूराज देसाईजी, स्वागत तुमचं आणि खूप खूप अभिनंदन, तुम्ही आता साताऱ्याचे पालकमंत्री असणार आहे। धन्यवाद। कारण मी प्रवासामध्ये होतो, मला काय माहित नाही, मी जस्ट प्रवासामधनं आलो आणि आपल्याकडे चॅनेलवर मी बघतो यादी। मी माननीय मुख्यमंत्र्यांचे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी पुन्हा एकदा मला सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिलेली आहे। मी यापूर्वी सुद्धा 2.5 वर्ष सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे। त्याचबरोबर त्यावेळी माझ्याकडे ठाणे जिल्ह्याचं सुद्धा पालकमंत्री पद होतं। कारण माननीय एकनाथजी शिंदे साहेब आमचे मुख्य नेते हे राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी स्वतःच या मतदारसंघात, ज्या जिल्ह्यातलं त्यांचा विधानसभा मतदारसंघ आहे त्याचंही पालकमंत्रीपद आणि ज्या जिल्ह्यामध्ये आदरणीय शिंदे साहेबांचं गाव आहे सातारा, त्याही जिल्ह्याचं पालकमंत्रीपद माझ्याकडे दिलं। तर माझ्या पूर्ण क्षमतेनं मी त्या दोन्ही जिल्ह्यामध्ये चांगलं काम करण्याचा प्रयत्न केला। मला आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचे, आदरणीय फडणवीस साहेबांचे, आदरणीय दादांचे मनापासून आभार मानायचे आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये काम करण्याची मला संधी दिली। महायुती म्हणून आम्ही एकत्र काम करू। मंत्रिमंडळामधले आमचे सर्व मान्यवर सहकारी, माननीय जयकुमार गोरेभाऊ, माननीय छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, माननीय मकरंदाबा पाटील, आमदार महेशजी शिंदे, आमदार मनोजजी घोरपडे, आमदार अतुल भोसले, आमदार आमचे कांबळे साहेब, आम्ही सगळेच जण म्हणजे जे आमचे महायुतीचे आमदार आहेत, आम्ही सर्वजण एकत्र काम करू आणि सातारा जिल्हा अतिशय चांगला, आम्ही आता तर भक्कमच आहे। म्हणजे महायुतीचे सगळे आमदार आहेत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, नगरपंचायतीवर सुद्धा महायुतीची सत्ता प्रस्थापित करण्याचं काम आणि जिल्ह्याला अधिक विकास निधी आणण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आम्ही नक्की करू। खूप खूप शुभेच्छा तुम्हाला यासाठी। मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे साताऱ्याचं पालकमंत्री पद असणार आहे।